तुम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवा की तुम्ही माझं स्त्रीधन लुबाडलं आहे, ते मला परत हवं आहे. आज पहिल्यांदाच ही जपमाळ तुमच्या हातातून बाजूला पडलेली पाहिली. मला माहितीये वामन दादांच्या ऐवजी परशु दादा असते तरी सुद्धा तुम्हाला तितकाच त्रास झाला असता. हवं तर मी यांना हाताने धरून तुमच्या समोर आणून उभं करते. हा, तुम्ही रागवा त्यांना, बोला, तुमचा अधिकारच येतो. तुम्हाला सांगू का, तुमच्या रागवण्याने किंवा पाठीवरून प्रेमाने हात फिरवण्याने 10 हत्तींचं बळ येतं. यांना तुमची गरज आहे. वरून दाखवत नसले तरी वामन दादांच्या जाण्याचा यांना तितकाच त्रास झालाय. रात्री 2-3दा दचकून उठले होते. घरात कलह झाल्यानंतर कोणीतरी नरमाईची भूमिका घेणं गरजेचं असतं, विशेषतः ज्याला गरज आहे त्यानं. ज्याला गरज आहे त्यानं म्हणजे साहेब, श्रीपूर मतदारसंघाची जागा जिंकून आणणं ही आपली गरज आहे. असलं गरजेचं राजकारण मी आजपर्यंत कधी केलं नाही आणि करणार नाही आणि कोणाला करूही देणार नाही. साहेब, हे सगळं प्रकरण मी स्वतः सांभाळतो. तुम्ही कुठेही पिक्चर मध्ये येणार नाही. मी वामनरावांशी जाऊन डायरेक्ट बोलतो. वाकनीस, म्हटलं ना तुम्हाला रजेची गरज आहे. निघा निघा. मी भाटवडेकर वकिलांकडे नोकरी करणार आहे आणि आता तरी त्यांना मला एवढेच पैसे देणं शक्य आहे. आता एवढ्या पैशात नोकर बिकर मी नाही ठेवू शकत. तुम्ही ही नोकरी केलीच पाहिजे का? काय करू? पेपर टाकू सकाळी का दुधाच्या पिशव्या? म्हणजे वकिली करायलाच हवी. पण दुसरं काय करणार? काहीही. म्हणजे तुझ्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा तुझा पीए आणि पगार मागायला कोणाच्या दारात जाऊ? त्या युगंधराबाईच्या? सतत त्यांच्या नावाचा उद्धार करण्याची काही एक गरज नाहीये. आपल्या अडचणीच्या वेळी त्याच धावून आल्या होत्या. ही अडचणी त्यांच्याचमुळे निर्माण झाली आहे. परशु, दादा मला वामण्याने मागच्या टायमाला पाठीत खंजीर खुपसला आणि आता घर फोडायची भाषा करतोय. भोगल भोगल म्हणला रे एक दिवस वामण्या, हे सगळं भोगल म्हणला. वामण्या, हॅलो. गेलो वाटत वामण्या. या असल्या नाटकांनी जानकी फसेल, मी नाही. मी तुमच्या समोर हात जोडते. तुम्ही चला इकडून बाहेर, कारण तुम्ही आता काय बोलताय तुमचं तुम्हाला सुद्धा कळत नाही. भेटून आलो, वामनला भेटून आलो. काय? मग कुठे ते? कुठे म्हणजे काय? तुम्हाला काय वाटलं? आमच्या स्वागतासाठी काय पायगाड्या घालवलोय तो? नको नको ते बोललाय माहिती काय? आमच्या 7 पिढ्यांचा उद्धार केला त्यांनी. वर म्हणाला मी घरी तेव्हाच येईन जेव्हा आत्याबाईची प्रेत यात्रा निघल. हे खोट आहे. खोट नाही बहिणी, खरं आहे. तुम्ही एक काम करा, युगंधराबाईचा फोन नंबर तेवढा मला मिळवून द्या. मी बोलतो युगंधराबाईशी जे बोलायचं ते. आता काय विचार करताय? देव जेव्हा संकटामध्ये पडले होते की नाही, तेव्हा नारद मुनीच गेले होते शिष्टाई करायला. आता काय फार विचार करू नका. युगंधराबाईंचा नंबर तेवढा मला मिळवून द्या, पुढचं मी बघतो. आलंच.